झणझणीत कोल्हापुरी स्टाईल हिरव्या मिरचीचा खरडा एक नंबर चवीला तोंडाची गेलेली चव 100% परत येणार बरं का. आणि हा खरडा करत असताना आजूबाजूच्या 4 घरात तर वास जातच जातो, कारण मिरच्याच अशा असतात ना झणझणीत, त्या भाजताना सगळ्यांना ठसका आला म्हटलं की समजतं ह्या घरात ना आता खरडा करायचा चालू आहे. तुम्ही गावाकडचे असाल तर तुम्हाला 100% माहीत आहे बरं का. कारण आम्ही लहानपणी नाही आमची खरडा करायची त्यावेळी आम्हाला लगेच म्हणजे शेजारी पाजारी वास गेला की लगेच समजायचं की हां यांच्या घरात खरडा चालू आहे, आणि आम्हाला पण लगेच समजायचं की कोणाच्या घरात खरडा करायचा चालू आहे. ते तिथं फ्लॅट सिस्टीममध्ये पण तसंच आहे. वास बाहेर जातो पण ठसका खूप येतो, जास्त असा तो आलेला ठसका बाहेर घालवता येत नाही. एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्यानंच आपल्याला तो ठसका किंवा धूर झालेला बाहेर घालवता येतो. तर असं आहे. पहिल्यांदा मी आता काय करणार आहे बघा, काळ्या तव्यामध्ये मी या छान अशा मिरच्या भाजून घेणार आहे. याच्या आधी या तव्यामध्ये मी भाकरी केलेली आहे बरं का, त्यामुळे ते भाकरीचं लागलेलं आहे, ते काही निघलेलं नाही आहे. त्यातच मी लागल्याचं तेल टाकून छान अशा मिरच्या भाजून घेणार आहे. आणि जास्त ठसका येत होता म्हणून मी थोड्याशा एकदम भाजल्या आणि त्याच्यावर झाकलं, म्हणजे ठसका जास्त बाहेर उडला नाही आहे. तर आधी आपण मिरच्या छान भाजून घेऊया. मिरच्या भाजत असतानाच मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे बघा, ते बघितलंच तुम्ही. त्यानंतर मी लसूणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत, म्हणजेच की तेलामध्ये लसूण पण छान असा भाजला जातो. त्यानंतर तुम्हाला जिरे वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये तेलात पण टाकू शकता. बरेच जण डायरेक्ट फक्त मिरच्या भाजून घेतात आणि चेचताना सगळं वरून टाकलं जातं, तसं पण खूप छान होतो खरडा. मी याच्यामध्ये फक्त आता लसूण आणि जिरे एवढंच भाजून घेतलेलं आहे. आणि चेचताना वरून मी मोठं मीठ टाकलेलं आहे. मोठं मीठ टाकलं की मिरची लवकर चेचली जाते बरं का. प्रत्येकाचा रोल काहीतरी वेगळा असतो. मला असं वाटतं की मोठ्या मिठाने मिरची लवकर भाजली जाते आणि खरडा पटपट तयार होतो. आणि पहिल्यांदा मी ओट्यावरच चेचायला चालू केलं होतं. त्यानंतर लक्षात आलं की ओटा वगैरे फुटू शकतो. खाली मी घेतलं होतं. त्यानंतर मी खाली घेऊन खालीच बसले आणि तिथं हळूहळू चेचून घेतलं बरं का. तुम्ही म्हणाल आधी ओट्यावर दाखवलं खाली दाखवलं, म्हणून आधीच सांगते की मी आधी ओट्यावर, कारण जास्त चेचावं लागत होतं, मिरच्या पण भरपूर होत्या. आधी मी ओट्यावर चेचलेलं आहे आणि त्यानंतर मी खाली जेवढी ग्रीप आली तेवढी ओट्यावर आली नाही, कारण हळूहळू भीत मी करायची, कारण एवढा चांगला ओटा आपला खराब होऊ शकतो म्हणून. थोडा इथं खरडा मिरच्या चेचून झालेल्या आहेत, त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे, कारण आधीच टाकण्यासाठी आपल्या हे चेचायचं आहे ना खलबत्ता, त्याच्यामध्ये जागाच नव्हती बरं का, म्हणून मी थोड्या मिरच्या चेचून झाल्या आणि आता मी खाली घेतलेलं आहे बरं का. आणि मग कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मी छान चेचून घेणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही खरड्यामध्ये शेंगदाणे वगैरे घालता का, मला हे नक्की कमेंट करून सांगा, कारण मला शेंगदाणे घातलेला खरडा अजिबात आवडत नाही, घरी पण आवडत नाही. असाच खरडा खूप छान लागतो, फक्त लसूण आणि जिरे आणि मीठ टाकलेला खूप छान लागतो. तुम्ही कसा करता खरडा मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. मिक्सरवर फिरवून काढता का खलबत्त्यात चेचता ते पण सांगायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे.